कोपरगावात आमदार किशोर दराडेंनी घेतली प्रचारात आघाडी। कोपरगावच्या असंख्य शिक्षकांनी आमदार किशोर दराडेंना प्रथम पसंती देत जाहीर केला पाठिंबा। याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होत आहे। या निवडणुकीत सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर असणाऱ्या विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी निवडणूक प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करून 5ही जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतली आहे। त्याचबरोबर अपक्ष उमेदवार असलेले विवेक कोल्हे यांच्या कोपरगावातून देखील असंख्य शिक्षकांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे कोपरगावात देखील आमदार किशोर दराडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे। मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणुकीचा आखाडा जोरात रंगला आहे। त्यामुळे प्रचारादरम्यान या निवडणुकीत दिवसागणित नवनवीन उलटफेर होताना दिसत आहे। असाच काहीसा उलटफेर कोपरगावात देखील झाला असून कोपरगावच्या शिक्षकांनी आमदार किशोर दराडे यांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांना पाठिंबा दिला असल्याचे लेखी पत्र दिले। त्यामुळे त्यांचा विजय सुखकर होणार आहे। तसेच शिक्षक पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी मागील 5 वर्षात शिक्षकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले असून त्यांना सर्वच शिक्षकांची प्रथम पसंती दिली आहे। कोपरगाव तालुक्यात देखील प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे। त्यामुळे त्यांच्या विजयातील मताधिक्य निश्चितपणे वाढणार असल्याचे आज कोपरगावात आमदार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी त्यांचे चिरंजीव आले असता ते म्हणाले की आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कोपरगाव दौऱ्यावर असताना तो कोपरगावमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमदार साहेबांच्या कामामुळे आम्हाला मिळाला आहे। त्यावरनं मला खात्री पटली आहे की आमचा विजय हा निश्चित आहे। आणि जो काही आज संकल्प आज संपूर्ण शिक्षक मित्र आमचे जे आहेत कोपरगावचे सर्वांनी मला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांनी साहेबांना आत्ताच शुभेच्छा दिलेल्या आहे। तो 1 तारखेचा जो निकाल आहे तो आत्ताच आम्हाला स्पष्ट दिसू लागला आहे। आणि सर्व कोपरगावमधले सगळे शिक्षकांचे मी आभार मानतो। आमच्याबद्दल असे आम्ही भरपूर कामं केले, पुढे अहोरात्र कामं करत राहू। सर्वांच्या पाठिंब्याला मी मनस्थ सगळ्यांचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। आज या ठिकाणी किशोर भाऊ दराडे यांच्या प्रचारासाठी त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत। किशोर भाऊ दराडेंनी केलेली गेल्या 6 वर्षांमधली जी कामं होती ती अत्यंत प्रभावी अशी कामं असल्यामुळे सगळे शिक्षक त्यांच्यावर खुश आहेत त्यांच्या कामावर आणि अजूनही त्यांच्याकडून खूप सारे कामं करण्याची अपेक्षा आहे। किशोर भाऊंनी आत्तापर्यंत जे अनुदानासाठी जे शिक्षक थांबलेले होते त्यांचा प्रश्न मार्गी लावले। अनेक शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न होते मग मेडिकल बिलांचे असतील ते मेडिकल बिलांचे प्रश्न त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी ते पूर्ण केलेले आहेत। आणि त्यामुळं जे सगळे शिक्षक आहेत ते सगळे शिक्षक आज किशोर भाऊंच्या कामांवर खूप खुश आहेत। आणि म्हणूनच आज कोपरगावमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी आज जाहीरपणे किशोर भाऊंना पाठिंबा हा दिलेला आहे। संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतो की शिक्षक संघटना आहे त्या पूर्णपणे किशोर भाऊंच्या पाठीमागे उभ्या आहेत आणि त्या या ठिकाणी किशोर भाऊंना त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना निवडून देण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत। आज अनेक कामं त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे। त्या कामांसाठी म्हणून आज आपल्याला असा एक दमदार आमदार त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे की जो हे शिक्षकांचे जे अजून राहिलेले प्रश्न आहेत मग तो 2005 नंतरचे जे पेन्शनचं काम असेल किंवा अजूनही शिक्षकांचे मेडिकल बिलं जे आहेत ते हे होत नाहीत, कॅशलेस करायचं आहे। तर हे कामं त्यांनी सांगितलेलं की शिक्षकांना की ते आम्ही पूर्ण करणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला असा आमदार निवडून द्यायचा आहे की जो त्या ठिकाणी सभागृहामध्ये हे शिक्षकांचे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडेल आणि ते खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम जर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना किशोर भाऊ दराडे यांच्या मागे उभं राहावं लागेल आणि त्यांना विजयी करावं लागेल। आणि या ठिकाणी आम्ही किशोर भाऊंच्या चिरंजीवांना हे पाठिंब्याचं पत्र हे या ठिकाणी देत आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।